हा टॉपिक जो आहे तो म्हणजे सिलेक्शन ऑफ बेल्ट फ्रॉम मॅन्युफॅक्चरर्स कॅटलॉग असं या टॉपिकचं नाव आहे. या टॉपिक मध्ये आपल्याला दोन टाईपच्या बेल्टचं सिलेक्शनची प्रोसिजर बघायची आहे. एक म्हणजे फ्लॅट बेल्ट आणि दुसरा म्हणजे व्ही बेल्ट. फ्लॅट बेल्ट आणि व्ही बेल्ट. त्यातला पहिल्यांदा मी तुम्हाला फ्लॅट बेल्टची प्रोसिजर सांगणार आहे. आता ह्या प्रोसिजर तुम्हाला का दिले ते सांगतो. नॉर्मली कुठल्याही मशीन टूल साठी ज्या वेळेला तुम्ही बेल्ट सिलेक्ट करायला जाताय त्यावेळेला तो बेल्ट सिलेक्ट करताना त्याची व्हेलॉसिटी किती, पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी आहे, सेंटर टू सेंटर डिस्टन्स पुलीचं किती आहे, या सगळ्या गोष्टीवरती त्या फ्लॅट बेल्टचं किंवा व्ही बेल्टचं सिलेक्शन डिपेंड असतं. मग तो बेल्ट सिलेक्ट करण्यासाठी आपण काय करतो, वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे बेल्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत. मग त्याच्यामधला आपण त्या कंपनीच्या मॅन्युफॅक्चरर्स कॅटलॉग घ्यायचं आणि त्या मॅन्युफॅक्चरर्स कॅटलॉग वरून आपण कोणता बेल्ट सिलेक्ट करणार आहे ते आपल्या ऍप्लिकेशन साठी सांगायचं. मग त्या बेल्टची सिलेक्शन प्रोसिजर जी आहे ती आता आपल्याला बघायचं आहे. आणि ही जी सिलेक्शन प्रोसिजर आहे ही डनलॉप कंपनीचं जे कॅटलॉग आहे, डनलॉप कंपनीचं त्या कॅटलॉगची सिलेक्शनची प्रोसिजर आहे. मग आपल्या सिलेबस मध्ये भंडारी बुक मध्ये डनलॉप बेल्टचे सिलेक्शनचं कॅटलॉग दिलेलं आहे आणि त्या सिलेक्शनच्या कॅटलॉग मध्ये आपण बघा ही प्रोसिजर करणार आहे. तुम्ही पहिले दोन पेज जर बघितले, म्हणजे मी आता जे स्क्रोल करत खाली चाललोय बघा, त्या पहिल्या याच्यामध्ये मी 7 स्टेप दिल्या बघा. त्या 7 स्टेप म्हणजे त्या 7 स्टेप केल्यानंतर तुम्हाला कोणता बेल्ट सिलेक्ट करायचा कॅटलॉग वरून ते कळणार. आणि त्या कॅटलॉगचे काही फोटो पाठवले बघा मी पुढे. आता तुमच्या समोर एक टेबल आलाय बघा, लोड करेक्शन फॅक्टर आहे का, हा त्या मॅन्युफॅक्चरर्स कॅटलॉग मधला टेबल आहे. तसंच पुढे अजून गेलं तर इथं आर्क ऑफ कॉन्टॅक्ट फॅक्टर आहे. त्याच्यानंतर इथे खाली डायमीटर ऑफ पुली अवेलेबल जे आहे ते डायमीटर्स दिले. त्याच्यानंतर 3 प्लाय, 4 प्लाय, 5 प्लाय, 6 प्लाय किती प्लायचा बेल्ट पाहिजे, ठीक आहे, त्याच्याप्रमाणे त्याचे एमएम आणि ते सगळे डायमेन्शन दिलेले आहेत. ठीक आहे, हे असं बघानो तुम्हाला मॅन्युफॅक्चरर्स कॅटलॉग जो लागणार आहे फ्लॅट बेल्टच्या सिलेक्शन साठीचे ते सगळे टेबल मी तुम्हाला सेंड केलेले आहेत. ठीक आहे, म्हणून काय म्हटलं मी तुम्हाला, त्याचा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही प्रिंट घेऊन ठेवा, कारण की सिलेक्शनच्या वेळेला हे टेबल वापरल्याशिवाय तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही. आता ही जी सिलेक्शनची प्रोसिजर आहे ही त्या डनलॉप कंपनीसाठीची फिक्स प्रोसिजर आहे, फिक्स प्रोसिजर आहे. याच्यामध्ये तुम्हाला काहीही चेंज करता येणार नाही या प्रोसिजर मध्ये. त्यामुळे ही प्रोसिजर मी तुम्हाला वरच्या वरती सांगणार आहे, 7 स्टेप काय आहेत. त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल त्यावेळेला तुम्हाला कळणार की ही नक्की कशीने यूज केले. आता तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने सांगतो, या टॉपिक मध्ये टोटल फ्लॅट बेल्ट आणि व्ही बेल्ट अशा दोनच प्रोसिजर आहेत. फ्लॅट बेल्टची प्रोसिजर 7 स्टेपची आहे, व्ही बेल्टची प्रोसिजर 10 स्टेपची आहे. पेपर मध्ये एक थिअरीचा क्वेश्चन येतो, राईट डाऊन द स्टेप्स टू सिलेक्ट अ फ्लॅट बेल्ट फ्रॉम मॅन्युफॅक्चरर्स कॅटलॉग किंवा राईट डाऊन द स्टेप्स टू सिलेक्ट व्ही बेल्ट फ्रॉम मॅन्युफॅक्चरर्स कॅटलॉग, असा सिंपल क्वेश्चन असतो. त्याच्या या 7 स्टेप आहेत बघा. तुम्ही असं बघितलं मी तिथे लिहिलेलं आहे बघा, स्टेप 1 2 3 4 5 6 7. 7 स्टेप तुम्ही या लिहिल्या की तुम्हाला 12 मार्क मिळतात. आता या स्टेप ज्या आहेत त्या कॅटलॉगला आहेत तशा मी इथे दिलेल्या आहेत, त्या फक्त मी तुम्हाला सांगतो. ह्या भंडारीच्या बुक मधल्या स्टेप्स आहेत. तुम्ही प्रॉब्लेम जे पेपरला येणार ते भंडारीच्या बुक मधलेच तुम्हाला कॅटलॉग यूज करून तुम्हाला पेपरला प्रॉब्लेम येणार. ठीक आहे, आता याच्यामध्ये त्या स्टेप कशा आल्या, सर त्याला डेरिवेशन वगैरे काही नाही. ते कॅटलॉग यूज करण्याच्या स्टेप्स असल्यामुळे याला डेरिवेशन नाही. मी ज्या स्टेप्स सांगलोय ह्यातल्या बऱ्यापैकी स्टेप्स तुम्हाला ऑलरेडी झालेल्या आहेत. काय म्हटलं मी, याच्या तुम्हाला मी स्टेप सांगणार आहेत त्यातल्या
बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट मॅक्सिमम स्टेप या बेल्ट टॉपिक मध्ये झालेले आहेत किंवा तिथले फॉर्म्युले मी इथे युज करणार आहे. ठीक आहे. त्यातला मी पहिला जो आता घेणार आहे तो म्हणजे सिलेक्शन ऑफ फ्लॅट बेल्ट फ्रॉम मॅन्युफॅक्चरर्स कॅटलॉग. आता हा टॉपिक भंडारीच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही गेला तर बेल्टचा जो टॉपिक आहे म्हणजे तुम्ही टॉम 1 मध्ये बेल्ट शिकला बघा, जिथं आर्क ऑफ कॉन्टॅक्ट होता, पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी होती, लिमिटिंग टेन्शन रेशो T1/T2 इज इक्वल टू ई रेज टू म्यू थिटा होता, स्ट्रेस वगैरे होता. ते फॉर्म्युले तुम्ही तिथं बघितले, स्ट्रेसेस वगैरे सगळं. इथं बेल्ट कसा सिलेक्ट करायचा ते बघायचं. ठीक आहे. त्यामुळे हे बेल्ट सिलेक्शनची प्रोसिजर त्या बेल्टच्या टॉपिक मध्येच आहे भंडारीच्या पुस्तकामध्ये. ठीक आहे. सुरुवातीला तो तुमचा टॉमचा जो टॉपिक होता बेल्ट तो आहे आणि त्याच्यानंतर ही प्रोसिजर आहे. आता या प्रोसिजर मध्ये मी जी लिहून दिल्या ह्या 7 स्टेप, एक 2 प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केले की तुम्हाला ते पाठ होऊन जाईल. ठीक आहे. मी आता तुम्हाला बाळांनो यातील एक एक स्टेप पहिल्यांदा सांगतो, मग मी याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. ठीक आहे. पहिली स्टेप बघा काय, तर त्याने काय म्हणले, ऑप्टिमम व्हेलॉसिटी ऑफ बेल्ट म्हणजे डनलॉप बेल्टची ऑप्टिमम व्हेलॉसिटी ही कुठल्या रेंजला असते बघा, 17.8 टू 22.9 मीटर पर सेकंड. म्हणजे डनलॉप बेल्टची स्पीड ही 17.8 ते 22.9 याच्या मध्ये कुठेतरी असते. आता याच्यामध्ये याचा अर्थ काय की 18 असेल, 19 असेल, 20 असेल, 21 असेल, ह्यातली कुठलीही असेल. मग ह्यातली कुठलीही जी तुमची स्पीड असेल तर ती स्पीड तुम्हाला इनिशियली ऍझ्युम करायची, 17.8 ते 22.9. मग बुक मधले तुम्ही जर प्रॉब्लेम बघितले तर प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ती स्पीड ऍझ्युम केलेली असते. आता तुम्ही म्हणणार अझम्पशन वरती कसं सिलेक्ट करणार, इनिशियली हे अझम्पशन आहे, नंतर ते आपण क्रॉस चेक करतो बरोबर आहे का नाही. त्यामुळे इनिशियल ऍझ्युम करायची तुमची स्पीड ही 18 मीटर पर सेकंड आहे असं कन्सिडर करायची तुमच्या बेल्टची. म्हणजे तो फ्लॅट बेल्ट तुम्ही लावला तुमच्या पुलीवरती, ठीक आहे, पॉवर ट्रान्समिशनसाठी, तर त्याची स्पीड किती असायला पाहिजे, 18 मीटर पर सेकंड असायला पाहिजे असे ऍझ्युम करायची. म्हणजे स्टेप 1, ऑप्टिमम वेलोसिटी ऑफ बेल्ट इज इन बिटवीन 7.8 टू 22.9. त्याच्यामध्ये मी पुढे काय लिहिले, ऍझ्युम 18 मीटर पर सेकंड ही कन्सिडर करायची. आता मला सांगा व्हेलॉसिटी 18 आहे, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो रे, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला v इज इक्वल टू पाय dn आपण इथं आहे, मी बाजूला घेऊन ठेवलंय. v इज इक्वल टू पाय dn डिवाइड बाय 60 लिहिलाय फॉर्म्युला. मग याच्यामध्ये तुम्ही व्हेलॉसिटी 18 तुम्हाला मिळाली, 18 मिळाली. बेल्टची स्पीड जी काय असेल, बेल्टची स्पीड ती नॉर्मली आपल्याला माहित असते ना, आपली मोटर 100 आरपीएम ने फिरणार आहे का 200 आरपीएम ने फिरणार आहे, ही मोटरची स्पीड म्हणजे पुलीची स्पीड असते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पुलीची स्पीड माहित असते, म्हणजे एन माहित असतो, एन म्हणजे व्हेलॉसिटी माहित आहे आणि हा स्मॉल एन माहित आहे. मग ही व्हेलॉसिटी आणि एन ची किंमत टाकली तर तुम्हाला इथनं काय मिळणार, त्या v इज इक्वल टू पाय dn 6/60 मध्ये v म्हणजे बेल्टची व्हेलॉसिटी 18 मीटर पर सेकंड टाकली आणि n म्हणजे त्या पुलीचा आरपीएम टाकला. तुम्हाला आरपीएम नॉर्मली माहित असतो, तो पुट केला तर तुम्हाला त्यातनं काय मिळणार, डी मिळणार, डायमीटर ऑफ पुली. तुमच्या त्या पुलीचा डायमीटर मिळाला. आता मला फक्त एक सांगा, बेल्ट ड्राईव्ह मध्ये ड्रायव्हर शाफ्ट वरती एक पुली असणार, ड्रिव्हन शाफ्ट वरती एक पुली असणार, बरोबर आहे का. ड्रायव्हर शाफ्ट वरती एक पुली असणार, ड्रिव्हन शाफ्ट वरती एक पुली असणार. आता जी तुम्हाला डायमीटर मिळाला तो कुठल्या तरी एका पुलीचा मिळाला, कुठल्या तरी एका पुलीचा. मग राहिलेल्या पुलीचा डायमीटर हा व्हेलॉसिटी रेशोवरनं काढायचा. आता त्याच्या खाली लिहिले बघा, डी इज इक्वल टू स्मॉल डी इंटू स्पीड ऑफ स्मॉलर पुली डिवाइड बाय स्पीड ऑफ लार्जर पुली. हे तुम्ही तुमच्या बेल्ट टॉपिक मध्ये अगोदर वापरले, कसं सांगतो, कॅपिटल डी बाय स्मॉल डी इज इक्वल टू स्पीड ऑफ फास्टर पुली डिवाइड बाय स्पीड ऑफ स्लोअर पुली. ज्याचा डायमीटर मोठा त्याची स्पीड कमी, ज्याचा डायमीटर कमी त्याची स्पीड जास्त. मग आपण डायमीटरचा रेशो हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय घेतो, स्पीड, तेच लिहिले इथं. कॅपिटल डी बाय हा स्मॉल डी कडे घ्या, इज इक्वल टू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड. ठीक आहे. मग त्या स्पीड रेशो वरून तुम्हाला राहिलेल्या पुलीचा डायमीटर पण मिळतो. त्यामुळे पहिली स्टेप ही काय आहे बघा, त्या पुलीची मी अंदाजे डायमीटर सिलेक्ट केला, अंदाजे, आणि तो अंदाजे डायमीटर डायमीटर नाही, स्पीड सिलेक्ट केली 18 मीटर पर सेकंड. त्याच्यावरून मी एका पुलीचा डायमीटर काढला
आणि त्या पुलीचा डायमीटर मी व्हेलॉसिटी रेशो मध्ये पुट केला तर तुम्हाला राहिलेल्या पुलीचा डायमीटर पण मिळतो. ठीक आहे, म्हणजे इथे तुम्हाला पहिल्या स्टेप मध्ये दोन्ही पुलींचे डायमीटर मिळाले. आता समजा समजा तिथं स्मॉल डीचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं समजा आणि उत्तर आलं तुमचे 207. उत्तर किती आलं? 207. ठीक आहे, डायमीटर किती आला? 207. तर मी जर असं खाली जातो बघा, आता इथे टेबल आहे, या टेबलमध्ये इथे लिहिले बघा द स्टँडर्ड पुली डायमीटर्स. त्या टेबलच्या खाली बघा, टेबलच्या खाली व्हॅल्यूज दिली बघा 100, 112, 125, 140, 160 दिसते का? टेबलच्या खाली व्हॅल्यू बघा उजव्या बाजूला आहे का? दिसतंय का? ओके. त्याच्यामध्ये समजा माझा डायमीटर 207 आलाय, 207. त्या 207 कुठे दिसते का बघा जरा? नाही सर, दिसत नाही, म्हणजे 207 डायमीटरची पुलीच अवेलेबल नाही आहे. मग आता अशा वेळी तुम्ही काय करणार? 200 घेणार. 200 घेणार नाही तर 224 घेणार. 224 घेणार. 200 घेणार नाही तर 224 घेणार. आता नॉर्मली आपण कसं करतो बघानो, राऊंड फिगर म्हणून पुढची व्हॅल्यू घेत असतो, मागे कधी जायचं नाही. काय करायचं? पुढची व्हॅल्यू घ्यायची. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, ह्या स्टँडर्ड पुली आहेत, ह्या 100, 112, 125, 140 हे स्टँडर्ड पुली आहेत. ह्यातनं तो डायमीटर सिलेक्ट करायचा. समजलं? त्याच्यासाठी हे टेबल आहे. आता मी परत मागे जातो. आता पहिल्या स्टेपला मी काय केलं सांगा? पहिल्या स्टेपला डी काढला, व्हेलॉसिटी स्टँडर्ड आहे. डायमीटर काढण्यासाठी काय फॉर्म्युला वापरला मी? पाय डी एन व्ही इज इक्वल टू पाय डी एन अपॉन 60. बरोबर, व्ही इज इक्वल टू पाय डी एन बाय 60. त्यासाठी व्हेलॉसिटी किती घेतली? 18. ओके. आता 18 ही स्पीड अंदाजे घेतल्या, त्यामुळे तुमचा जो डायमीटर आलाय तो अंदाजे आहे. आता या पहिल्या स्टेपचे लास्ट वाक्य वाचा, काय लिहिले? पहिल्या स्टेपचं लास्ट वाक्य, मॉडिफाय द व्हॅल्यूज स्मॉल डी अँड कॅपिटल डी टू द नियरेस्ट प्रेफर्ड व्हॅल्यूज. आता नियरेस्ट प्रेफर्ड व्हॅल्यूज याचा अर्थ काय? स्टँडर्ड पुली डायमीटर मध्ये त्याच्या नियरेस्ट कुठली व्हॅल्यू आहे बघायची आणि ती घ्यायची. म्हणजे तुम्हाला आता मी एक्झाम्पल सांगितलं, 207 आलाय तर टेबल मध्ये जाऊन मी किती बघितलं अवेलेबल किती आहे? 224. म्हणून मी ते मॉडिफाय केलं. त्यामुळे आलेला डायमीटर आहे तसा ठेवायचा नाही, तो स्टँडर्ड साठी कुठला अवेलेबल आहे तो शोधून घ्यायचा. पहिली स्टेप संपली. ओके, बेल्ट सिलेक्शनची पहिली स्टेप संपली, ज्यामध्ये मी अंदाजे पुलीचे डायमीटर शोधले. अंदाजे का म्हणालोय? कारण की मी व्हेलॉसिटी मला माहित नव्हती, ती मी अंदाजे घेतल्या 18. ओके. आता पुढची सेकंड स्टेप बघा, डिटरमाइन द लोड करेक्शन फॅक्टर डिपेंड अपॉन द टाइप ऑफ लोड. आता काय आहे की तुमचा बेल्ट हा कधी कधी फॅनला पॉवर ट्रान्समिट करतो, कधी कधी जनरेटरला पॉवर ट्रान्समिट करतो, म्हणजे वेगवेगळ्या ऍप्लिकेशनला वेगवेगळी पॉवर ट्रान्समिट होते. आता तुमचं जे ऍप्लिकेशन आहे त्याचा यूज किंवा त्याला लागणारी पॉवर जेवढी जास्त तेवढा बेल्ट फेल्युअरची पॉसिबिलिटी काय असते रे? समजा मला पॉवर कमी ट्रान्समिट करायची आहे तर बेल्ट लवकर फेल होणार नाही. समजा पॉवर मला लईच ट्रान्समिट करावं लागेल याचा अर्थ म्हणजे पॉवर हेवी आहे तर लवकर फेल होणार. त्यामुळे आपण तिथं एक लोड करेक्शन फॅक्टर वापरतो. म्हणजे ऍप्लिकेशन कुठलं यूज करणार आहे तुम्ही, कशासाठी पॉवर ट्रान्समिट करायला आहे त्याच्यावरती तुम्ही तिथे एक करेक्शन फॅक्टर वापरतो जेणेकरून बेल्ट फेल होऊ नये लवकर. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? लोड करेक्शन फॅक्टर. आता हा लोड करेक्शन फॅक्टर तो डिपेंड्स ऑन लोड, मी ते लिहिले बघा, डिपेंड्स ऑन लोड. आता ते कुठल्या टेबलमध्ये आहे? 13.1 नंबरच्या टेबलमध्ये जो लोड आहे तिथे जाऊन बघायचं. ठीक आहे, मी मुद्दाम 13.1 नंबरच्या टेबलला नेतो तुम्हाला. हा 13.1 नंबरचा टेबल. त्यात पहिला लोड कुठला आहे बघा? नॉर्मल. नॉर्मल जर लोड असेल तर तो फॅक्टर 1 असतो. जर समजा तो लोड सेंट्रिफ्युगल पंपचा असेल, फॅनचा असेल, लाईट मशीन टूलचा असेल किंवा कन्व्हेयर्स असतील तर तो फॅक्टर 1.2 घ्यायचा. जर तो फॅक्टर तिसरा बघा इंटरमिटंट लोड म्हणजे हेवी ड्युटी फॅन,
त्याच्यानंतर जर कॉम्प्रेसर, रेसिप्रोकेटिंग पंप ह्यापैकी काही जर असेल तर तो लोड 1.3 घ्यायचा लोड फॅक्टर. आणि जर समजा शॉक लोडिंग असेल म्हणजे व्हॅक्युम पंप, रोलिंग मिल्स, हॅमर्स, तर तो लोड 1.5 घ्यायचा. म्हणजे आहे त्याच्यापेक्षा 50%, 30%, 20% लोडची व्हॅल्यू वाढवायची, जेणेकरून तुमचा बेल्ट फेल होणार नाही. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, लोड करेक्शन फॅक्टर. हा कशावरती डिपेंड असतो, तुम्ही कुठल्या ऍप्लिकेशनला लोड ट्रान्समिट करायला त्याच्यावरती तो करेक्शन फॅक्टर असतो. मग आता हा लोड करेक्शन फॅक्टर एक एक्झाम्पल म्हणून घेऊया आपण. समजा तो पंप आहे, सेंट्रिफ्युगल पंप, तर तो फॅक्टर किती येणार लोड करेक्शन फॅक्टर? समजा तो सेंट्रिफ्युगल पंप आहे, समजा तुम्ही पॉवर ट्रान्समिट करायलाय सेंट्रिफ्युगल पंपला, तर लोड करेक्शन फॅक्टर किती येणार? 1.2. 1.2. ठीक आहे, आता लक्षात ठेवा लोड करेक्शन फॅक्टर 1.2 आहे. मी जरा मागे जातो. दुसरी स्टेप बघा, दुसरी स्टेप आहे इथं, डिटरमाइन द लोड करेक्शन फॅक्टर अँड दॅट डिपेंड्स अपॉन द लोड. आता इथं बघा, केडब्ल्यू म्हणजे पॉवर, के किलोवॅट, केडब्ल्यू म्हणजे किलोवॅट असते, किलोवॅट म्हणजे पॉवर. मॅक्सिमम पॉवर इज इक्वल टू फॅक्टर इंटू पॉवर ट्रान्समिटेड. केडब्ल्यू म्हणजे पॉवर. समजा तुम्हाला 10 किलोवॅट पॉवर ट्रान्समिट करायचे, 10 किलोवॅट, तर तुमचा फॅक्टर आता किती आला रे? सेंट्रिफ्युगल पंप साठी आपण बघितलं 1.2. 1.2. सो 1.2 इंटू हे 10 किलोवॅट, म्हणजे आता मी तुम्हाला म्हटलं एक्झाम्पल घेऊया आपण, 10 किलोवॅट पॉवर ट्रान्समिट करायचे, तर 1.2 इंटू 10 म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन कितीसाठी करायचं? 1.2 इंटू 10 म्हणजे किती झाला? 12. म्हणजे ऍक्च्युअल पॉवर 10च ट्रान्समिट करायची आहे, पण बेल्ट सिलेक्ट करताना त्याची पॉवर किती कन्सिडर करायची? 12. जेणेकरून त्या हेवी पॉवरमुळे तो बेल्ट फेल होऊ नये म्हणून आपण तो करेक्शन फॅक्टर तिथं वापरला. ठीक आहे, त्याला म्हणायचं लोड करेक्शन फॅक्टर. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे ऍक्च्युअल 10 पॉवर ट्रान्समिट करायचे 10 किलोवॅट, पण करेक्शन फॅक्टर प्रमाणे मी सिलेक्ट करताना तो 12 किलोवॅटचा घेणार, त्यामुळे तो फेल होत नाही. ठीक, त्यानंतर स्टेप नंबर 3 बघा, स्टेप नंबर 3, कॅल्क्युलेट द अँगल ऑफ व्रॅप. आता अँगल ऑफ व्रॅप हे तुम्ही म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हे तुम्ही बेल्ट टॉपिक मध्ये शिकलाय, बेल्ट. ठीक आहे, म्हणजे अगोदर तिथं थिटा म्हणायचं बघा, तुम्ही कुठून कुठे जोपर्यंत बेल्टचा कॉन्टॅक्ट आहे थिटा, आणि तो थिटा तुम्ही 180 - 2 अल्फा म्हणून घेत होता, 180 - 2 अल्फा. आणि अल्फा हा काय असायचा? साइन इनवर्स R1 - R2 डिवाइड बाय एक्स. आता R1 म्हणजे काय? तर एका पुलीचा रेडियस, R2 दुसऱ्या पुलीची रेडियस, आणि एक्स म्हणजे काय? दोन पुलीचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स. हे फॉर्म्युला तुम्ही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट साठी यूज केले. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जेवढा जास्त तेवढी पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी जास्त असते. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जेवढा कमी तेवढी पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी कमी असते. मग मला सांगा, एका हेवी ऍप्लिकेशनला जर मी पॉवर ट्रान्समिट करत असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी असायला पाहिजे का जास्त असायला पाहिजे? एखाद्या हेवी ऍप्लिकेशनला मी पॉवर ट्रान्समिट करत असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी असायला पाहिजे का जास्त? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असायला पाहिजे? जास्त असायला पाहिजे. आता समजा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मी कमी ठेवला तर पॉवर तेवढी ट्रान्समिट होईल का रे? होणार नाही. मग त्या केसमध्ये आपल्याला हेवी बेल्ट यूज करावा लागतोय. त्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे त्याच्यावरती पण आपण काय करतो, एक करेक्शन करतो, त्या लोड मध्ये करेक्शन, म्हणजे अजून हेवी बेल्ट असायला पाहिजे. म्हणून हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिटरमाइन करायचा, आणि तुमचा जेवढा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्याप्रमाणे त्या काय करायचं, पॉवर ट्रान्समिशनची व्हॅल्यू ठरवायची. त्याच्यासाठी जो फॅक्टर असतो त्याला म्हणायचं आर्क ऑफ कॉन्टॅक्ट फॅक्टर, एफडी. आर्क ऑफ कॉन्टॅक्ट फॅक्टर म्हणजे त्याच्यावरती पॉवर ट्रान्समिशन डिपेंड आहे, आणि तो टेबल 13.2 मध्ये मिळणार तुम्हाला. इकडे लिहा फ्रॉम टेबल 13.2. आता समजा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट एक अंदाजे घ्या 170 आला, एक अंदाजे आपण थिटाची किंमत घेऊया, किती आली कॅल्क्युलेट करून? 170. तर 170चा फॅक्टर किती ते बघायचं. मी खाली जातो, टेबल 13.2, 13.2 आहे वाईट आहे काय, दिसतोय काय? आता मी अँगल किती घेतला? 170. 170 साठी फॅक्टर किती आहे बघा? 1.04. 1.0.
1.04. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 170 असेल तर तुमचा फॅक्टर असणार 1.04. आता फॅक्टर मिळाला, पुढे जाऊ, वरती जातो परत. तिसरी स्टेप मिळाली, संपली तुमची, तिथं तुम्हाला फॅक्टर मिळाला. पुढं कॅल्क्युलेट द करेक्टेड पॉवर, म्हणजे आता तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट प्रमाणे तेवढी पॉवर करेक्ट करून घ्यायची. मग आता करेक्टेड पॉवर केडब्ल्यू म्हणजे किलोवॅट मधली पॉवर. तुमची जी मॅक्सिमम पॉवर असते इथं एफ ए इंटू किलोवॅट केलता बघा तुम्ही, ह्या पॉवरला म्हणजे 12 किलोवॅट, आपण 10 इंटू 2 केलं बघा 12, त्या 12ला परत इथं एफडी आता किती आली 1.04. सो 12 इंटू 1.04 न मल्टिप्लाय करायचं. ही म्हणजे तुमची करेक्टेड पॉवर. ही म्हणजे तुमची करेक्टेड पॉवर. बघा मी 4 स्टेप सांगितल्या, परत एकदा सांगतो. पहिल्या स्टेपला काय केलं, स्पीड 18 घेतली, त्याच्यावरनं व्ही इज इक्वल टू πdn/60 वरनं डायमीटर शोधला. व्हेलॉसिटी रेशो वरनं दुसरा डायमीटर शोधला. ते अंदाजे होतं, अजून मी अंदाजे चाललंय सगळं. दुसऱ्या स्टेपला काय केलं मी, कुठल्या लोडला मी पॉवर ट्रान्समिट करावले त्याप्रमाणे बेल्ट फेल होणार का नाही हे ठरवण्यासाठी फॅक्टरनं मल्टिप्लाय केलं. त्या लोडवरनं एक फॅक्टर येतो, लोडवरून म्हणजे पंप असेल कन्व्हेयर असेल त्याप्रमाणे ठरवायचं, त्या फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिटरमाइन करायचा थिटा. हे तुम्ही टॉम मध्ये ऑलरेडी बेल्ट टॉपिक मध्ये थिटा डिटरमाइन केला, तसंच डिटरमाइन करायचा आणि त्याच्यावरून टेबल 13.2 मधनं फॅक्टर आणायचा, मल्टिप्लाय करायचं. तुमची 4 नंबर स्टेप संपली. म्हणजे 3 नंबरला तुम्ही फॅक्टर डिटरमाइन केला, 4 नंबरला मल्टिप्लाय केलं. आणि आता जी पॉवर मिळाली ही त्या आपण 10 साठी चाललेलं, 10ची 12 झाली. आता फॅक्टरनं मल्टिप्लाय केल्यावर मी अंदाजे घेतो 13 झाली असं म्हणा. म्हणजे आता मी अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा फॅक्टर लावल्यानंतर आता पॉवर कितीला पोहोचली 13. ऍक्च्युअल पॉवर किती ट्रान्समिट करायची मला 10. पण मी बेल्ट सिलेक्ट करताना आता 13 किलोवॅट साठीचा बेल्ट सिलेक्ट करणार, कारण की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट माझा कमी आलाय, त्याप्रमाणे तो फॅक्टर घेतलाय. 4 स्टेप संपल्या. आता पुढची 5वी स्टेप. आता ही 5वी स्टेप काय आहे सांगतो. तर बेल्ट सिलेक्शन मध्ये डनलॉपचे 2 टाईपचे बेल्ट आहेत. डनलॉपचे 2 टाईपचे बेल्ट आहेत त्या कंपनीचे. एक बेल्ट आहे तो म्हणजे हाय स्पीड बेल्ट आहे आणि दुसरा बेल्ट आहे तो म्हणजे फोर्ट बेल्ट आहे. तिथं तुम्हाला बघा 5 स्टेप मध्ये तुम्हाला ए आणि बी बघायला मिळेल बघा. ए हाय स्पीड बेल्ट आणि दुसरा फोर्ट बेल्ट. आता तो हाय स्पीड बेल्ट आणि फोर्ट बेल्ट म्हणजे काय ते सांगतो. तर त्या 2 बेल्टची त्यांची पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. आता ही पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी वेगवेगळी म्हणजे काय, तर 5.08 स्पीड असताना 5.08 स्पीड असताना त्याची किती पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी आहे ती किती दिली बघा. आता तुम्ही त्याचं जरा व्यवस्थित वाचा. करेक्टेड किलोवॅट रेटिंग दिसेल बघा. हाय स्पीड बेल्ट मध्ये जरा वाचा हे वाक्य, करेक्टेड किलोवॅट रेटिंग. त्याच्यामध्ये हा हाय स्पीड बेल्ट जो असतोय, ज्या वेळेला त्याची स्पीड 5.08 असते त्या बेल्टची, त्यावेळेला तो 0.0118 एवढी पॉवर ट्रान्समिट करतो. मग त्याला तुमच्या व्हेलॉसिटीनं म्हणजे 18 मल्टिप्लाय करायचं. त्याला तुमच्या व्हेलॉसिटीनं मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला किती तुमची पॉवर रेटिंग आहे ते कळते. तुमच्या बेल्टची पॉवर रेटिंग किती जर तुम्ही हाय स्पीड वापरला तर. जर तुम्ही फोर्ट बेल्ट वापरला, फोर्ट बेल्ट, तर फोर्ट बेल्टची व्हेलॉसिटी 5.08 असेल तर त्याची पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी किती आहे बघा 0.0147 आहे. 0.0147 आहे. मग तुमच्या व्हेलॉसिटीने त्याला मल्टिप्लाय केलं की तुम्हाला त्याची करेक्टेड पॉवर रेटिंग मिळते. करेक्टेड पॉवर रेटिंग. ठीक आहे. आता हा करेक्टेड पॉवर रेटिंग हे कशासाठी लागते, तो हाय स्पीड बेल्ट घ्यायचा तर फोर्ट बेल्ट घ्यायचा याच्यासाठी लागणार आहे. त्याच्यानंतर ती मला पॉवर मिळाली, समजा मी हाय स्पीड बेल्ट घेतला असं म्हणा, तर तुम्ही व्हेलॉसिटी पुट केली की तुम्हाला तुमच्या इथे पॉवर रेटिंग मिळेल. पॉवर रेटिंग तुम्हाला एकदम मिळालं. पॉवर रेटिंग पुढे जाईल. कॅल्क्युलेट विड्थ इंटू नंबर ऑफ प्राइस. आता हे म्हणजे काय सांगतो. समजा बेल्ट हा ची थिकनेस एकदमच कमी आहे तर त्याची पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी जास्त असणार का कमी असणार. त्याची थिकनेस एकदम कमी आहे, कमी असणार. कमी असणार. त्याची थिकनेस जेवढी वाढणार तेवढी त्याची पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी वाढणार. जास्त. म्हणजे विड्थ पण वाढली तर पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी वाढत्या, थिकनेस पण वाढली की पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी वाढते. आता बेल्टची जी थिकनेस असते की नाही ती कशी असते सांगतो. थिकनेस म्हणजे क्रॉस सेक्शनला बघायचं.
एकावर एक लेअर असतात, एकावर एक लेअर. तुम्ही कधी पण बेल्ट एखादा कट करून बघा, व्हील बेल्ट वगैरे, एकावर एक लेअर असतात. त्याला आपण म्हणतो स्टॅकिंग, स्टॅकिंग ऑफ प्लाईज. म्हणजे खालची लेअर, त्याच्यावर दुसरी लेअर, त्यावर तिसरी लेअर, त्यावर चौथी लेअर. मग समजा अशा 4 लेअर असेल तर त्याला म्हणायचं 4 प्लाय. जर समजा 3च लेअर असतील तर त्याला म्हणायचं 3 प्लाय. समजा 6 लेअर असतील तर त्याला म्हणायचं 6 प्लाय. आता तुम्ही सांगा मला, समजा लेअर एकच आहे तर पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी कन्सिडर करा, आणि 4 लेअर घ्या आणि पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी कम्पेअर करा. कुणाची पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी जास्त असणार, 1 लेअरची का 4 लेअरची? 4 लेअर. 4 लेअरची. ठीक आहे. त्यामुळे जेवढ्या लेअर जास्त, म्हणजे लेअरलाच आपण म्हणतो नंबर ऑफ प्लाईज, जेवढ्या नंबर ऑफ प्लाईज जास्त तेवढी त्या बेल्टची पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी जास्त असते. पण दुसरी पण एक गंमत सांगतो त्याच्याबरोबर, जेवढ्या लेअर तुम्ही वाढवणार तेवढी बेल्टची कॉस्ट पण काय होणार, वाढणार. ठीक आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी कन्सिडर करायला लागतात, कॉस्ट आणि नंबर ऑफ लेअर्स. पॉवर मला 10 किलोवॅट ट्रान्समिट करायचे आहे, सगळं करेक्शन फॅक्टर वगैरे करत मी 13 किलोवॅटवर आलो. 13 किलोवॅट साठी समजा 3 प्लायज मला बास आहेत, समजा 3च बास आहेत, तर उगाच 4था प्लाय लावत बसायचं नाही. तुम्ही 4था प्लाय लावला म्हणजे 4 लेअर केल्या तर कॉस्ट वाढणार, म्हणजे पॉवर तेवढीच ट्रान्समिट होणार पण कॉस्ट वाढणार. त्यामुळे नंबर ऑफ प्लाईज हे लय महत्वाचं आहे. मग ही 6वी स्टेप काय बघा, कॅल्क्युलेट द प्रॉडक्ट ऑफ विड्थ इंटू प्लाईज. विड्थ इंटू प्लाईजचा हा प्रॉडक्ट मिळतो. कसा काढायचा, करेक्टेड पॉवर. करेक्टेड पॉवर म्हणजे कुठली बघा, ही 5व्या स्टेपची पॉवर, करेक्टेड पॉवर. आणि करेक्टेड पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट. आता करेक्टेड पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट 6व्या स्टेपला आहे बघा, हे 7 स्टेपला. 5 स्टेपची पॉवर आणि चौथ्या स्टेपची पॉवर, सॉरी बाळांनो, 4थ्या स्टेपची पॉवर आणि 5व्या स्टेपला जी करेक्टेड पॉवर आल्या त्यांचा रेशो घ्यायचा, तो म्हणजे तुम्हाला विड्थ इंटू नंबर ऑफ प्लाईज देते. विड्थ इंटू नंबर ऑफ प्लाईज. मग आता नक्की यातली कुठली विड्थ आणि कुठली प्लाय सिलेक्ट करायची ह्यासाठी एक टेबल आहे, तो दाखवतो खाली. कुठली विड्थ आणि कुठला प्लाय सिलेक्ट करायचा. इथं वेळा 3 प्लायची विड्थ, 4 प्लायची विड्थ, 5 प्लायची विड्थ, 6 प्लायची विड्थ. इथे हे विड्थ आहे सगळ्या. मग यातली कुठली सिलेक्ट करायची, 3, 4, 5, 6 का विड्थ, हे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये एक कुठली तर किंमत देतात. 4 प्लाय घ्या, 5 प्लाय घ्या किंवा विड्थ किती घ्या हे दिलेलं असते. ह्याच्यावरून तुम्हाला कुठला प्लाय आणि कुठली विड्थ सिलेक्ट करायची मिळते. ठीक आहे, या टेबलवर मागे जातो. मग नंबर ऑफ प्लाईज माहित असेल तर विड्थ मिळणार, किंवा विड्थ माहित असेल तर नंबर ऑफ प्लाईज मिळणार, म्हणजे कुठली तर व्हॅल्यू मिळणार तुम्हाला. ठीक आहे. इथं बाळानं तुमचं विड्थ आणि नंबर ऑफ प्लाईज मिळाल्या. विड्थ आणि नंबर ऑफ प्लाईज मिळाल्यानंतर 7वी स्टेप, आता बेल्टची लेंथ शोधायची. तुम्हाला जर आठवत असेल तर तुमच्या टॉमच्या टॉपिक मध्ये लेंथ ऑफ बेल्ट असं सुरुवातीलाच एक डेरिव्हेशन होतं बघा, तीच ही लेंथ आहे. 2x, x म्हणजे सेंटर टू सेंटर डिस्टन्स, पाय कॅपिटल डी प्लस स्मॉल डी डिवाइड बाय 2, म्हणजे हा एका पुलीचा डायमीटर प्लस दुसऱ्या पुलीचा डायमीटर डिवाइड बाय 2 प्लस डी मायनस डी चा स्क्वेअर डिवाइड बाय 4x. x म्हणजे सेंटर टू सेंटर डिस्टन्स. याच्यावरून तुम्हाला लेंथ मिळते. आता इथं तुमचा प्रॉब्लेम संपतो, इथं प्रॉब्लेम संपतो. ठीक आहे. आता ह्या ज्या 7 स्टेप आहेत मी तुम्हाला परत एकदा सांगतो. पेपरमध्ये हे 6 मार्कांना भरपूर वेळेला विचारतात. एकतर प्रॉब्लेम नाहीतर एकतर स्टेप्स. स्टेप्स सोपे आहेत. बघा मी परत सांगतो, उद्या प्रॉब्लेम घेणार आहे मी, आता फक्त स्टेप सांगाले तुम्हाला. बघा पहिली स्टेप, अंदाजे डायमीटर घ्यायचा 18, त्याच्यावरून अंदाजे स्पीड घ्यायची 18, त्याच्यावरून डायमीटर मिळवायचा, स्पीड रेशोवरून दुसरा डायमीटर मिळवायचा. टेबल मध्ये जायचं, कुणाला पॉवर ट्रान्समिट व्हायला बघायचं, लोड शोधायचा, लोड फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला मॅक्सिमम पॉवर मिळते. त्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे अँगल ऑफ रॅप डिटरमाइन करायचा, त्याच्यावरून फॅक्टर घ्यायचा, त्या फॅक्टरनं परत त्या करेक्ट मॅक्सिमम पॉवरला मल्टिप्लाय करायचं, मला करेक्टेड पॉवर मिळते. 4 स्टेप संपल्या. त्याच्यानंतर कुठला बेल्ट, हाय स्पीड का फोर्ट बेल्ट, ह्या दोनपैकी कुठला बेल्ट पाहिजे तो सिलेक्ट करायचा. तो प्रॉब्लेम मध्ये सांगितलेला असते, हाय स्पीड सिलेक्ट करा म्हणून किंवा फोर्ट बेल्ट सिलेक्ट करा म्हणून. आपण अंदाजे घ्यायचा नसतो, ते प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं असतो. ठीक आहे.
त्यामुळे समजा हाय स्पीड सांगितलं तर हाय स्पीड घेणार, आपली व्हेलॉसिटी इथं पुट करायची, तुम्हाला करेक्टेड रेटिंग. आता हे करेक्टेड रेटिंग तुम्हाला मिळालं, करेक्टेड रेटिंग, हे करेक्टेड रेटिंग. तर ह्या करेक्टेड रेटिंगची किंमत आणि ही तुमची इथली करेक्टेड पॉवरची किंमत, त्यांचा रेशो घ्यायचा, तुम्हाला विड्थ इंटू नंबर ऑफ प्लाईज ची किंमत मिळते. मग तो जो तुम्हाला टेबल दाखवला त्या टेबलमध्ये जायचं, 3 प्लाय घ्यायची विड्थ करायची, 4 प्लाय घ्यायची विड्थ करायची, 5 प्लाय घ्यायची विड्थ करायची, ठीक आहे. आणि त्याच्यावरून तुम्हाला विड्थ आणि प्लाईज मिळतात, विड्थ आणि प्लाईज. त्याच्यानंतर लास्टची स्टेप लेंथ डिटरमाइन करायची या परिमाणे. आता मी एवढं सगळं सांगितलं आणि पहिली स्टेप तुम्हाला आठवते का रे? पहिली स्टेप, ह्या पहिल्या स्टेप मधलं मी इथं काय लिहिलं रे? हे त्यासाठी काय केलेलं मी इथं ऍझ्युम. त्यामुळे मी हे सगळं जे केलं हे ऍझ्युम केलेल्या व्हेलॉसिटीवरती आलं की नाही, पण ती व्हेलॉसिटी एका ठिकाणी करेक्ट होते, कुठं ते सांगतो. करेक्ट होते कुठं ते सांगतो. समजा इतकं डायमीटर तुमचं कॅल्क्युलेट करून, इथं डायमीटर 207 आला, 207, ठीक आहे, 207. तर तुम्ही टेबलमध्ये जाणार आणि किती डायमीटर सिलेक्ट करणार टेबलमध्ये जाऊन? अवेलेबल आहेत 207च्या जवळचा. ठीक आहे, म्हणजे किती आहे सांगा इथं? 224. 224. आता परत मागे यायचं, आता तुमचा डायमीटर किती आहे? 224. काय करायचं बघा, इथं डायमीटर पुट करायचं, डायमीटर, इथं स्पीड पुट करायची. आता डायमीटर 224 आणि स्पीड पुट केली की तुम्हाला तुमची व्हेलॉसिटी मिळते. म्हणजे तुमच्या पुलीची व्हेलॉसिटी किती आहे ती करेक्टेड व्हेलॉसिटी इथे मिळते. समजलं? त्यामुळे पहिली स्टेप संपल्यानंतर लगेच तिथंच मी तुम्हाला करेक्टेड व्हेलॉसिटी पण काढून देतोय. का? कारण की ज्या वेळेला तुम्ही डायमीटर सिलेक्ट करताय करेक्ट, त्यावेळेला तुम्हाला त्याची स्पीड पण मिळून जाते, सॉरी त्याची करेक्टेड स्पीड पण मिळून जाते, करेक्टेड स्पीड. त्यामुळे पहिली स्टेप संपल्यानंतर लगेच तुम्हाला करेक्टेड स्पीड पण मिळते. ठीक आहे. आता ही करेक्टेड स्पीड जी आहे ती तुम्हाला बघा तुमच्या प्रॉब्लेमच्या वेळेला समजेल, प्रॉब्लेमच्या वेळेला. ठीक आहे. आता ऍक्च्युली मी पहिल्यांदा असं ठरवलेलं की डायरेक्ट प्रॉब्लेम स्टार्ट करायचा, पण मगाशी मी काय म्हटलं की पहिल्यांदा तुम्हाला स्टेप समजून सांगूया आणि मग नंतर प्रॉब्लेम कडे जाऊया. नाहीतर मी ट्युशन मध्ये असताना काय करायचो, डायरेक्ट स्टेप सांगतच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचो. पण मी म्हटलं की पहिल्यांदा तुम्हाला आज स्टेप सगळ्या सांगूया मग प्रॉब्लेम घेऊया. ठीक आहे. त्यामुळे टेबल मी कुठेही युज केला नाही आज. हे पुढचे टेबल जे आहेत हे मी कुठेही युज केले नाही, फक्त कसं वापरायचं एवढं सांगितलं. आता उद्याच्या लेक्चरला मी याचे 2 प्रॉब्लेम घेणार, लय वेळ लागत नाही. एक प्रॉब्लेम 20 ते 25 मिनिटात संपतो, एक प्रॉब्लेम. उद्या मी 2 प्रॉब्लेम घेणार, 2 प्रॉब्लेमसाठी ह्या सगळ्या स्टेप 7 स्टेप ह्या वापरायच्या आणि त्याच्याबरोबर सायमल्टेनियसली त्याचे टेबल्स वापरायचे. आता मी उद्या ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ ही प्रोजेक्ट करणार नाही. ठीक आहे. तुम्हाला पाहिजे. होय, म्हणून म्हणले की तुम्हाला प्रिंट मारून ठेवा म्हणून सांगितले की, नाही तर तुम्ही दुसरा मोबाईल तुमच्या जवळ ठेवा असं पण सांगितलं की तुम्हाला. कळलं? प्रिंट मारून ठेवा. काय व्ही बेलची पण मारा, फ्लॅट बेलची पण मारा, तुम्हाला त्रास होणार नाही कुठलाच. ठीक आहे. तेच माझ्या लक्षात आलं की मी ट्युशन मध्ये होतो का नाही, रेग्युलर असते त्यावेळेला कसं हे पोरांच्या समोर मी प्रिंट वाटायचो रे की ह्या स्टेप आहेत बघा आणि हे असं आहे. पण सर पेपरला गणित काय करतात ते? पेपर मध्ये काय देणार? टेबल पाठ करायचं? नाही देतात किती देतात काय? ठीक आहे. सर हॅलो हॅलो सर हॅलो, ते पेपर मध्ये काय देतात का ते? पेपर मध्ये